हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। घेवड्याची सुकी भाजी तर आपण नेहमीच बनवतो। आज आपण घेवड्याची फक्त एक वाटण घालून पातळ भाजी बनवणार आहोत। या भाजीसाठी खूप जास्त मसालेसुद्धा वापरणार नाही, अगदी तिखट मिठात ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग ही भाजी बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा इथं आपण घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या सुरुवातीला नीट करून घेणार आहोत। नीट करताना आपल्याला सुरुवातीला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये काही कीड वगैरे आहे का त्यासाठी चेक करायचं आणि नंतर या तोडून घ्यायच्या आहेत। घेवड्याची सुकी भाजी तर सर्वांनाच खायला आवडते, परंतु जर अशी पातळ भाजी या पद्धतीने केली तर सर्वजण आवडीने खातील, एवढी छान ही पातळ भाजी सुद्धा होते। आणि हे पहा, आपल्या सर्व शेंगा निवडून झालेल्या आहेत। आता ह्या व्यवस्थित धुवून आपल्याला नंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे। आता हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये धुवून घेतलेला हा घेवडा आपल्याला घालून घ्यायचा आहे। हा घेवडा थोडा फ्राय केला म्हणजे त्याची चवही वाढते आणि पटकन शिजला जातो। त्यामुळं पातळ भाजी करायच्या अगोदर जर भाजी अशी परतून घेतली तर ती पटकन शिजली जाते, त्यामुळं आपला वेळही वाचतो आणि भाजीची चवही छान वाढते। आणि हे पहा, असा घेवडा थोडासा परतून घेतलेला आहे। आता हा परतलेला घेवडा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया। परतलेला घेवडा काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा पातळ चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। आपल्याला हा कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं डार्क कलर येईपर्यंत आपल्याला थोडं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता खोबऱ्याला चांगले डाग पडलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा थंड झाला आहे तो घालून घेऊया आणि हे खोबरं जे भाजलेलं आहे तेही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तोही यामध्ये घालून घेऊया। लसूण आपण कच्चाच इथं वापरलेला आहे। आता ह्या सर्वाचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। वाटण बनवून झाल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे घालून घेतलेले आहेत। त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घेऊया आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं कांदा लसूण आणि खोबऱ्याचं ते यामध्ये घालून घेऊया। आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। अगोदर आपण ते भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे परतायला। थोडंसं परतलं की त्यामध्ये लाल तिखट 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा एवढं काश्मीरी लाल तिखट आहे ते घालून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं परतून घेऊया। थोडंसं परतलं की आपल्याला यामध्ये जे घेवड्याच्या शेंगा परतून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला जो मसाला आहे तो या घेवड्याच्या शेंगांना सुद्धा व्यवस्थित असं मिक्स होईल। मसाला शेंगामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एखादा मिनिटभर असंच परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण कोमट केलेलं पाणी घालून घेणार आहोत। भाजीमध्ये थंड पाणी घातले तर त्याची चव बिघडते, त्याच्यामुळं थोडंसं कोमट केलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ही भाजी 3-4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। झाकण न ठेवताच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि ही पहा, अशी भाजीला चांगली उकळी आलेली आहे। 2-3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे एवढा कूट घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला चांगलं बाइंडिंग येतं, पातळ अशी दिसत नाही। 3-4 मिनिटानंतर आता आपण ही भाजी शिजली आहे की नाही ते चेक करूया। आणि तुम्ही बघू शकता ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता भाजीला खूप पातळ अशी वाटत नाही आणि रंगही छान असा आलेला आहे। अशी एकदम स्वादिष्ट अशी घेवड्याची पातळ भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खूप छान लागते खायला। अशी ही घेवड्याची पातळ भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।